जागतिक इंधन संकटात शेगाव संस्थांचा आदर्श, इराण युद्धामुळे गॅस टंचाई पण 50,000 भाविकांचा महाप्रसाद अविरत। शेगाव इराणमधील युद्धस्थितीमुळे सध्या जगभरात इंधन आणि गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत सर्वांनाच या इंधन संकटाची झळ बसते। मात्र अशा भीषण परिस्थितीत बुलढाण्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराने एक उत्तम उदाहरण देशासमोर ठेवलं आहे। गॅसचा एवढा तुटवडा असूनही येथे दररोज तब्बल 50,000 भाविकांसाठी महाप्रसाद अविरतपणे शिजतोय। संस्थांच्या दूरदृष्टीमुळे आणि अचूक नियोजनामुळे हे कसं शक्य झालं, पाहूयात आमचा खास रिपोर्ट। सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण युद्धामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे। अनेक मोठ्या संस्था आणि अन्य छात्रांना यामुळे आपला गाशा गुंडाळावा लागतोय किंवा बजेटमध्ये कपात करावी लागते। मात्र गणात बोतेचा गजर असलेल्या शेगावमध्ये या जागतिक संकटाचा लवलेशही जाणवत नाही। राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांपैकी दररोज 50,000 भाविकांना येथे पोटभर महाप्रसाद दिला जातोय आणि तोही कोणत्याही अडथळ्याविना। या अखंड सेवेचं रहस्य दडले ते संस्थांच्या मास्टर किचनच्या दूरदृष्टीत। जेव्हा इंधन मुबलक होतं तेव्हा संस्थांनी भविष्याचा वेध घेत पर्यायी ऊर्जेवर भर दिला। आज या मास्टर किचनमध्ये 50,000 लोकांचा स्वयंपाक करण्यासाठी गॅसचा वापर नगण्य आहे। इथल्या तब्बल 70% स्वयंपाक हा छतावर बसवलेल्या अद्ययावत सोलार एनर्जी म्हणजेच सौर ऊर्जेवर चालतो, तर उर्वरित 30% इंधनाची गरज पारंपरिक लाकडाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते। संस्थांमध्ये अगदी मोजक्याच आणि अत्यावश्यक ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर केला जातो। त्यामुळे बाहेर बाजारात सिलेंडरसाठी कोणतीही हाहाकार माजला असला तरी मंदिर प्रशासनाला त्याचा कोणताही फटका बसलेला नाही। संकट येण्यापूर्वी जर योग्य नियोजन केले आणि निसर्गाची साथ घेतली तर कितीही मोठ्या संकटावर मात करता येते, हेच शेगाव संस्थांनी या निमित्ताने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे। इराणच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन संकट आज जगासाठी डोकेदुखी ठरते, पण शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानने सौर ऊर्जेचा जो प्रभावी वापर केला आहे तो आज त्यांच्याच नव्हे तर देशासाठी एक दिशादर्शक प्रकल्प ठरतोय। 50,000 भाविकांची भूक भागवताना परकीय इंधनावरील अवलंबित शून्यावर आणणं हे खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरतेचं उदाहरण आहे। विदर्भ संपादक लक्ष्मण कानेरकर, शेगाव। जगावर सध्या युद्धाचे सावट आहे, त्यामुळे गॅस पेट्रोलची कमतरता भासत आहे। अनेक ठिकाणी हॉटेल, मोठे व्यवसाय बंद पडले आहेत। इतके असतानाही आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे भक्तांना दररोज महाप्रसाद दिला जातो। शेगाव संस्थानचे नियोजनबद्ध कारभार असल्यामुळे तेथे इंधनाचा कोणताही तुटवडा निर्माण झाला नाही। सरकारने शेगावचा आदर्श घेऊन महाराष्ट्र व भारतामध्ये सुद्धा शेगाव संस्थांप्रमाणे नियोजनबद्ध कारभार करावा हे सांगण्याची पाळी आज आमच्यावर आली आहे।